आणि आता तुम्ही पण बोलत असाल की बाबा निवडणुका संपल्या, आता ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली आहे. तर ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये उपवन तलावाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये या वर्षीची ही विठ्ठला वारी आम्ही करतोय. कारण 51 फुटाची विठ्ठलाची मूर्ती उपवनच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय प्रेक्षणीय स्थळ आणि ज्याला म्हणजे अतिशय सुंदर घाटाचं आपण रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं ज्या घाटाची निर्मिती झालेली आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं सुबक त्या ठिकाणी काम झालेले आहे. त्याच उपवन घाटावर आता विठ्ठलवारी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या वर्षीच्या आर्ट फेस्टिवलला आम्ही सुरुवात करतोय. प्रामुख्यानं 6, 7, 8 आणि 9 हे 4 दिवस उपवनला कार्यक्रम होतील. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस हा कार्यक्रम आहे. आणि अनेक वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातीलच, पण त्याचबरोबर प्रामुख्यानं जगविख्यात कलाकारांची सगळी भेट आपल्या ठाणेकरांना करून देत असतानाच 6 तारखेला म्हणजे 6 फेब्रुवारीला तरंग स्टेजवर आनंद वारी म्हणजे आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती सुरुवात होणार आहे. म्हणजे उपवन तलावामध्ये जे फ्लोटिंग स्टेज उभारण्यात येणार आहे त्या फ्लोटिंग स्टेजवर हा आनंद भाटेंचा पहिला कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्य जे काही आपले मंडळी असतील, जे प्रमुख पाहुणे असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि संचलन होईल. 6 ते 7 वाजेपर्यंत संचलन होईल. त्या संचलनाला आम्ही सगळे पाहुणे उपस्थित राहू. ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर सुद्धा तेव्हा मला असं वाटतं नियुक्त केले जाण्याची शक्यता असल्या कारणानं तेही उपस्थित असतील. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक सुद्धा उपस्थित असतील. आणि 6 तारखेला त्या कार्यक्रमापासून सुरुवात केली जाईल. अतिशय चांगल्या प्रकारची रोषणाई त्या ठिकाणी केली जाईल आणि विठ्ठलाच्या वारी दरम्यान जे काही फोटोग्राफ्स वगैरे आहे त्याचं प्रदर्शन सुद्धा आम्ही भरवणार आहोत. दुसऱ्या दिवसापासून म्हणजे शनिवारी पहिला दिवस हा प्रामुख्यानं संध्याकाळचा मुख्य स्टेजचा पहिला दिवस गाजणार आहे. याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली असं मी म्हणालो आणि 7 तारखेला मुख्य व्यासपीठावर शिंदेशाही हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला दिवस, तर दुसरा दिवस आहे जगविख्यात कीर्तीचे जे सिंगर आहेत शान, त्यांचा कार्यक्रम होईल जो विहंग स्टेजवर होईल. आणि शान यांचा कार्यक्रम 8 फेब्रुवारीला आणि त्याचबरोबर 9 फेब्रुवारीला जगविख्यात म्हणजे त्यांचं टी व्हीवर एक शो सुद्धा फार फेमस होता, तारक मेहता का उल्टा चष्मा, ते शैलेश लोढा हे आपल्या सगळ्या सहकलाकारांसमवेत वात्रटिका म्हणा किंवा कविता म्हणा ह्या सादर करतील आणि तो एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. आता बाकीचे कलाकार तर खूप आहेत, म्हणजे वेगवेगळे स्टेज आहेत, त्या वेगवेगळ्या स्टेजवर सगळ्या कला पेश होतील. परंतु विहंग स्टेजवर प्रामुख्यानं मोठं जो कार्यक्रम आहे तो होणार आहे. प्रामुख्यानं सकाळच्या वेळेस सुद्धा तरंग स्टेजवर प्रभात रंग हा कार्यक्रम पंडित अजय पोहनकर यांचा आणि बाकीचेही कलाकार आहेत, त्याची माहिती आपल्याला मनोज पिल्ले देतीलच. परंतु ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल
जो आपण नेहमी म्हणत आलो की उपवन आर्ट फेस्टिवल म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल आहे आणि त्या आर्ट फेस्टिवलला सगळ्या ठाणेकरच नव्हे तर आसपासच्या शहरातून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत असतात, मुंबईचे लोक येत असतात आणि विठ्ठलवारी हा कार्यक्रम या वर्षाची थीम असल्याकारणानं आम्ही ही थीम पुढे नेतोय. प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचाच 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्या कारणानं आम्ही आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेची घोडदौड त्यांनी चालू केलेली आहे, कारण आता महापालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट आला, नगर परिषदेचा निवडणुकीचा रिझल्ट आला आणि 7 तारखेला तर आम्ही म्हणालो शिंदेशाही, तर 7 तारखेला सुद्धा राज्यातील सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितींचं सुद्धा रिझल्ट येईल आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही चालू करतोय आणि चालू जो करत आलेलो आहे त्याला जास्तीत जास्त अजून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कसं कलाकारांना प्रोत्साहन देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. आपल्या आर्ट गॅलरीमध्ये आणि त्याच रूपात वारीच्या थीममध्ये विविध पेंटिंग तुम्हाला बघायला भेटेल आपल्या आर्ट गॅलरीत. तसेच तरंग स्टेजवर सकाळचा कार्यक्रम 7 तारखेला पंडित अजय पोवनकरचा कार्यक्रम असेल. तसेच 8 तारखेला सकाळी कबीर वाणी उस्ताद मीर मुख्तार अली यांचा कार्यक्रम देखील येईल. आणि तसेच विरासत स्टेजमध्ये विविध देशांमधून वेगवेगळे कम्युनिटीचे कार्यक्रम आहेत. झारखंडमधून लोक येणार आहे, ओडिसीमधून येणार आहे, महाराष्ट्रातले कोपऱ्या कानातून लोक येणार आहेत. पन्हाळा घाटाच्या खाली एक छोटासा विलेज आहे, तिथून देखील एक गायक कलाकार आपल्या तरंग स्टेजवर येणार आहे. तसेच आमचे मुद्रा स्टेज डान्स फॉर्मचे जे स्टेज आहे त्यात भारतातले विविध ठिकाणावरून नामवंत क्लासिकल डॅन्सर येणार आहेत. त्यात केरळाचे चित्रपट सिनेमातले सगळ्यात फेमस शोभना हे देखील येणार आहेत. म्हणजे सुधा चंद्रन हे देखील येणार आहेत. आणि तसेच डॉक्टर मंजिरी देव, महापात्रा मॅडम, भरपूर कलाकार त्या मुद्रा स्टेजवर. आणि वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी गिनस बुक ऑफ रेकॉर्डचे हँडिकॅप मुलं दिल्लीवरून येणार आहेत. ते ज्यांनी गिनस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये काम केले ते मुलं व्हील चेअरवर परफॉर्म करणार आहे आणि मुली डेफ अँड डम आहे ते देखील ह्या मुद्रा स्टेजवर 7 तारखेला परफॉर्म करणार आहे. हे एक आमचं एक खास आकर्षण राहील. तसेच आपल्या फेस्टिवलची सुरुवात आम्ही एक झाकीमधून करतात. एक ते जे हँडिकॅप मुलं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येत आहे, तर आपल्या माध्यमातून लोकांना हे अवेअर करा की 7 तारखेला मुद्रा स्टेज मिस नका करू, की ते मुलं खूपच छान परफॉर्म करतात. परफॉर्मिंग ऑन व्हील्स अँड डेफ अँड डम मुलं आहेत आणि ते भरतनाट्यम परफॉर्म करणार आहे. भरतनाट्यम अँड क्लासिकल फॉर्म ऑफ डान्स परफॉर्म करणार आहेत. तसेच आपले 7 तारखेला आपले ओपनिंग सेरेमनी आम्ही एक कार्निवल, एक परेड आणि ह्याच थीम घेऊन आम्ही ते परेड यावर्षी करणार आहे. ते आपल्या माध्यमातून सर्व कम्युनिटी आणि सर्व NGOsला या आपले निवेदन आहे की कृपया जास्तीत जास्त संख्येने या आपले कार्निवलमध्ये सहभाग व्हा. यात देखील विविध कलाकार 15 फुटाची विठ्ठलाची रूपात काही कलाकार वारीबरोबर सहभाग होणार आहेत या फेस्टिवलला. आणि मी आपल्या माध्यमातून हेच बोलतोय की जे आपण फेस्टिवल वाट बघतोय पूर्ण वर्षभर, आता भरपूर डेट चेंज झाले आणि भरपूर डेटमध्ये लोक ओपन परिसरात ह्या फेस्टिवलसाठी आले, पण तुमच्या माध्यमातून आता ह्या डेट आमचा डिक्लेअर झाला आहे 6, 7, 8, 9. आता ही वस्तुस्थिती आहे. कारण बघा
आधी महापालिकेच्या निवडणुका, नंतर मग जिल्हा परिषदेच्या, आणि त्यामध्ये मग परत सगळे बिझी राहणार आणि पाहुण्यांना पण वेळ मिळणार नाही, म्हणून आम्ही 3 वेळा बदल केलेत आणि कलाकारांच्या सगळ्या तारखा वगैरे घेऊन हे बदल केले. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी मनोज पिल्ले आणि बाकीच्या आमच्या फेस्टिवलच्या सगळ्या आयोजकांचं, ते आमचे सगळे कमिटी मेंबर आहेत, त्यांचा आभार मानतो. कारण हे डेट चेंज करण्यामध्ये मी डेट द्यायचो, परंतु त्यांना मात्र कसरत व्हायची. धन्यवाद.